बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ठरल्याप्रमाणे सकाळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरती दाखल झाले होते। यावेळी शरद पवारांनी आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा देखील केली। ठरल्याप्रमाणे 4 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे अकलूजमध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही ते अकलूजमध्ये दाखल झालेले नाहीयेत। थोड्याच वेळात त्यांचं आगमन अकलूजमध्ये होणार आहे। यावेळी अधिकृतपणे धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दाखल होणार आहेत। त्यांचा प्रवेश या ठिकाणी ते करणार आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील तसंच बाळदादा मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आपला प्रवेश करणार आहेत। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या देखील अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरती दाखल झालेल्या आहेत। या ठिकाणी मोहिते पाटील समर्थकांनी त्यांचं देखील मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।